आणि वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात सोपं जर साधन जर कोणतं असेल तर ते साधन आहे म्हणजे नामस्मरण हे साधन आहे. प्रत्येक सत्ययुगामध्ये वेगळं साधन आहे, द्वापारयुगामध्ये वेगळं साधन आहे, त्रेतायुगामध्ये वेगळं साधन आहे आणि त्या ठिकाणी महाराज म्हणतात कलियुगामध्ये वेगळं साधन आहे. कृतयेते ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मकही द्वापारे परिचर्यायाम कलोतधारी कीर्तनात. परिस्थिती अशी आहे, प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची साधनं आहेत, पण कलियुगामध्ये मात्र सगळ्यात सोपं साधन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आमचे गुरुवरे बंडातात्या कराडकर त्यांची एक आवडती चाल म्हणतो, मला स्वरात येणार नाही पण जोरात म्हणतो बरं का. विठ्ठला विठ्ठला कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटे. सर्वात सोपं साधन जर कोणतं असेल तर देवाचं नामस्मरण हे त्या ठिकाणी सोपं साधन आहे. आमचे गुरुवारे संदीपान महाराज हासेगावकर दादा एक उदाहरण देत असतात, ते उदाहरण मी त्या ठिकाणी देतो. वर्तमान काळामध्ये देवाचं नामस्मरण करत असताना कोणत्या जातीच्या लोकांनी करायचं, कोणत्या यातीच्या लोकांनी करायचं, आपण एक विचार करायचा. देवाचं नामस्मरण करत असताना कोणीही करायचं, कोणत्याही ठिकाणी करायचं आणि कसंही करायचं. कोणत्या ठिकाणी करायचं, महाराज म्हणतात कोणत्याही ठिकाणी करा. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. कोणत्याही ठिकाणी करा, कोणत्या वेळेला करा. महाराज त्या ठिकाणी म्हणतात काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उदरते. कोणत्याही वेळेला करा, कोणत्याही ठिकाणी करा, कसं करा. तर याच्याकरता महाराजांनी गोड प्रमाण दिलं, कसंही करा. आता मी तुम्हाला विचारतो, महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत? बोलत राहा. अहो महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती? हां 36 जिल्हे. 36 जिल्ह्यामध्ये शुद्ध भाषा कोणत्या जिल्ह्याची? हां कोणत्या जिल्ह्याची? पुणे जिल्ह्याची. आता 36 जिल्हे तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता पुणे जिल्ह्याचे. आता एक विचार करा, आता उद्धव बापूंनी मला फोन करावा आणि त्यांनी विचारावं मला, महाराज आमच्या गावात मोठा सप्ताह आहे आणि सप्ताहामध्ये चांगल्या चांगल्या महाराजांच्या तारखे आम्हाला घेऊन द्या, तर मला समाधान वाटेल का दुःख वाटेल? तुम्ही बोला जरा. समाधान वाटेल? दुसऱ्या महाराजांच्या तारखे मागत असताना समाधान वाटेल? त्यांनी मला विचारलं, म्हणले महाराज आमच्या गावात मोठा कार्यक्रम आहे आणि तुम्ही तेवढे एक 5-6 महाराजांच्या तारखे घेऊन द्या. माझं बाहेरूनही पेटलेलं असेल, आतूनही पेटलेलं असेल. आता मला सांगा, मी सोलापूर जिल्ह्यातून इथपर्यंत आलो आणि तुम्ही धडधडीत माझ्या देखत म्हणता की पुणे जिल्ह्याची, मला बरं वाटेल का सांगा बरं तुम्ही? विठाला विठाला याचा अर्थ असा आहे, आमची सोलापूरची भाषा जरा थोडी वेगळी आहे. आणि ती भाषा कशी आहे? माझ्या जगद्गुरु तुकोबाराने विचारलं, महाराज देवाचं नामस्मरण करत असताना उभा राहून केलं तर जमेल का? तुकोबाराय म्हणले करा. दुसरी व्यक्ती आली ती म्हणू लागली, महाराज देवाचं नामस्मरण मांडी घालून केलं तर जमेल का? तुकोबाराय म्हणले करा. आणि तिसरा व्यक्ती आला आणि त्याने विचारलं, म्हणले महाराज देवाचं नामस्मरण झोपून केलं तर जमेल का? आमची सोलापूरची भाषा सांगतो, झोपून नाही. तुकोबाराय म्हणतात तिथं त्या व्यक्तीने विचारलं, महाराज देवाचं नामस्मरण लवंडून केलं तर का जमेल का? ही आमची सोलापूरची शुद्ध भाषा. मग या प्रकारानं महाराजांनी सांगितलं, तू देवाचं नामस्मरण कसंही कर, त्याचं फल तुझ्या प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आमचे गुरुवर्य मारुती बाबा कोरेकर बाबा उदाहरण देत असतात, अग्नीवर पाय मुद्दाम पडू दे अथवा चुकून पडू दे, चटका बसल्याशिवाय राहणार नाही. तसं माझ्या देवाचं नामस्मरण तू कसंही कर,
त्याचं फळ पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला विठ्ठल 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 निजल्याने गाता उभा नारायण, निजल्याने गाता उभा नारायण. निजल्याने गाता उभा नारायण, निजल्याने गाता उभा नारायण. बैसल्या कीर्तन करिता डोले, बैसल्या कीर्तन करिता डोले, निजल्याने गाता उभा नारायण, निजल्याने गाता उभा नारायण. बैसल्या निजल्याने गाता उभा नारायण. निजल्याने गाता उभा नारायण, बैसल्या कीर्तन करिता डोले. कसंही देवाचं नामस्मरण केलं तरी त्याचं फळ आपल्या पदरात त्या ठिकाणी पडत असतं. गुरुवर्य महाराज त्या ठिकाणी एक 2-3 उदाहरण देतात, ती आठवण म्हणून देतो आणि तुम्हाला माफी मागून सांगतो. कीर्तनात नावं घेत असताना प्रसिद्ध कीर्तनकाराची घ्यायची नाहीत. वारकरी संप्रदायाच्या सिद्ध कीर्तनकाराची नावं कीर्तनामध्ये घ्यायची, प्रसिद्ध कीर्तनकाराची घ्यायची नाहीत. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो भंगार कीर्तनकाराची तर नावच घ्यायची नाहीत. तुम्हाला सांगतो आता काय झाले, दुर्दैव झाले. सुरुवातीला सांगून जातो बापू, वारकरी संप्रदायामध्ये काही लोकांनी समाजाला कीर्तनाला कमीपणा आणायला सुरुवात केली. मी एक माफी मागून सांगेल, वारकरी संप्रदायाची आपल्यावर त्याची जबाबदारी. तुम्ही जेवढं जेवढं रंग ढंग कीर्तनामध्ये कराल तेवढं तेवढं वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला कमीपणा आल्याशिवाय राहणार नाही. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्य म्हणायचे, सोन्याचा तुकडा मातीत पडू द्या, सोन्याचा तुकडा विष्ठेत पडू द्या, नाहीतर कशात त्या ठिकाणी चिखलात पडू द्या, सोन्याची किंमत कधीही कमी होत नाही. माझी एक विनंती आहे, हे मराठवाड्यातले कीर्तन आहे आणि मराठवाड्यातले कीर्तन असल्यामुळं जर परमार्थ कोणी जगवला असेल तर या मराठवाड्यानं परमार्थ करा जगवला, हे लक्षात घ्या. मराठवाड्यानं परमार्थ जगवला. आपण जर विचार जर केला, तुम्हाला एक सांगेल, मी सुद्धा मराठवाड्यातलाच आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी तुकोबाराय जर सोडले तर सगळे संत माझ्या मराठवाड्यात जन्माला आले, माझ्या मराठवाड्यात जन्माला आले. सांगा ना, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरेचे दास. जन्म घेती जेते हरीचे दास. जन्म घेते जेते हरीचे दास, जन्म घेते जेते हरीचे दास. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास. जन्म घेती जेते हरीचे दास, जन्म पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास. जन्म घेती जेते हरीचे दास, जन्म घेती जन्म घेती. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. ही भूमी पवित्र का झाली? एक तर संत महात्म्य येण्यामुळं, दुसरीकडे पाहिलं तर देव येण्यामुळं, आणि देवानी संत महात्म्य नाही आले तर नामस्मरण घडल्यामुळं त्या ठिकाणी अपवित्र भूमी पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. मला इथं काय सांगायचंय, देवाचं नामस्मरण केलं की त्याचं फळ आपल्या पदरात त्या ठिकाणी पडल्याशिवाय राहत नाही.